आज कोकण खोऱ्याच्या बाबतीमध्ये महामंडळाच्या बाबतीमध्ये एक विस्तृत बैठक सर्व अधिकाऱ्यांच्या सोबत आम्ही या ठिकाणी केली। आपल्याला कल्पना आहे की कोकण रिजन जे आमचं आहे ते सर्व पाणी पुरवठा करण्याचं काम मुंबई MMR रिजनला त्या ठिकाणी करतो। त्याच्यामध्ये 7 कॉर्पोरेशन आहेत मोठ्या, एक नैना आहे, सिडको आहे आणि त्यामुळे पाण्याची गरज इथे विशेष करून ड्रिंकिंग वॉटर, पिण्याचं पाणी, इंडस्ट्रीसाठी पाणी ही खूप मोठी आहे। पण आज ज्या पद्धतीने मागणी आहे त्या प्रमाणामध्ये आपण पाणी देऊ शकत नाही। खूप पाण्यासाठी ओढाताण सगळ्या महापालिकेमध्ये, सगळ्या भागात, नैनामध्ये, सिडकोमध्ये या ठिकाणी चाललेली आहे आणि म्हणून जे प्रकल्प आहेत, पाणी खूप आहे, पाऊस इकडे खूप पडतो पण तसं समुद्रात वाहून जात आहे, पण त्यामुळे अनेक प्रकल्प या ठिकाणी प्रलंबित आहेत जे महत्त्वाचे आहेत आणि म्हणून त्या संदर्भामध्ये आढावा आम्ही या ठिकाणी घेतला। 14 ते 19च्या काळामध्ये मीच या खात्याचा मंत्री होतो, त्यावेळेला खूप मोठी गती आपण या कामांना दिलेली होती, पण काही फॉरेस्टच्या जमिनीच्या संदर्भामध्ये अडचणी आहेत, काही कोर्टामध्ये काही प्रकरणं प्रलंबित आहेत, भूसंपादनाचे विषय आहेत आणि म्हणून हे विषय तात्काळ मार्गी लागावेत त्या संदर्भामध्ये मी चर्चा या ठिकाणी केली आणि अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये अगदी लवकर, म्हणजे काही प्रकरणं SLTCकडे आहेत, काही MWRRAकडे या ठिकाणी आहेत, काही फॉरेस्टचे आहेत, तिथे प्रलंबित आहेत, हे सगळे तात्काळ मार्गी लावावेत। संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांशी, फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांची असेल, जिल्हाधिकाऱ्यांची असेल, ठिकठिकाणच्या, मी सगळ्यांची या ठिकाणी फोनवर संपर्क केलेला आहे। सिडकोशी सुद्धा बोललेलो आहे, MMRDA अधिकाऱ्यांशी सुद्धा बोललेलो आहे आणि मला असं वाटतं की यातून तात्काळ मार्ग निघेल आणि येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये आम्हाला हे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत आणि 2 वर्षानंतर या सगळ्या MMR रिजनमध्ये कसं पाणी देता येईल, सर्व महापालिकांना कसं पाणी देता येईल, या संदर्भामध्ये आम्ही अतिशय गांभीर्याने हा विषय हाती घेतलेला आहे। यूडी आणि इरिगेशन मधला हा समतोल राखण्यासाठी तुम्ही मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा करणार आहात का? या संदर्भातली काही बैठक? तर यातले काही प्रकल्प सिडकोने आम्हाला डिपॉझिटवर म्हणून दिलेले आहेत, काही महापालिकेने आम्हाला दिलेले आहेत, हे खरं आहे, काही MIDCने दिलेले आहेत आणि त्यामुळे मला असं वाटतं की यांच्याशी कोऑर्डिनेशन असणं फार आवश्यक आहे। काही प्रकल्प खूप लांबले, त्यामुळे MMRDA म्हणतं की तर आम्हाला हा प्रकल्प करायचा नाही, सिडको काही ठिकाणी म्हणतं की तर आम्ही हे करणार नाही। तर मला असं वाटतं असं करून चालणार नाही, कारण हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, इंडस्ट्रीच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि म्हणून आपल्याला प्रायोरिटीवर हा विषय हाती घ्यावा लागेल। म्हणून या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय नगरविकास मंत्री आहेत, यांच्याशी बैठक त्यांना लावण्यासंदर्भामध्ये मी विनंती करणार आहे आज आणि यातून मला असं वाटतं हा मार्ग निघेल। सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढ सरकारने दिली आहे, मात्र सर्व्हर डाऊनचा फटका शेतकऱ्यांना बसतो, या संदर्भात आणखी काही विचार केला जाईल का? सर्व्हर निश्चित आज कॅबिनेट आहे, या कॅबिनेटमध्ये हा विषय या ठिकाणी आज होईल। सर्व्हर डाऊनमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत, तक्रारी आहेत, वस्तुस्थिती आहे, मला वाटतं त्या संदर्भामध्ये आज कॅबिनेटमध्ये निर्णय होईल। मोठ्या आकाराला वाचवण्यासाठी छोट्या आकाराचा एन्काउंटर केला जाऊ शकतो, वाल्मिकारांचा एन्काउंटर केला जाऊ शकतो असा गंभीर आरोप आहे। त्या अतिशय काहीतरी संबंधित वडट्टीवर बोलत असतात, काहीही बोलत असतात। आता विरोधी पक्षाची परिस्थिती कशी आपल्याला माहीत आहे, काय परिस्थिती त्यांची झालेली आहे आणि म्हणून मला वाटतं काहीतरी बोलायचं, भडक बोलायचं आणि म्हणून कोणावरही बेछूट आरोप करायचे, हा धंदा विरोधकांचा झालेला आहे। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय गांभीर्याने हा विषय हाती घेतलेला आहे। सगळ्या पद्धतीच्या चौकशा, ज्या ज्या मागण्या झाल्यात त्याप्रमाणे चौकशा सगळ्या ठिकाणी सुरू आहेत। या ठिकाणी जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल, कडक कारवाई होईल, यातून एकही जण हा सुटणार नाही, ही ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे, ते गृहमंत्री आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भामध्ये हे जे आरोप केले जात आहेत विरोधी पक्षांचे हे अतिशय निराधार आहेत। असे म्हणतात की ओबीसी नेते म्हणून भुजबळांचा वापर जो आहे तो केला गेला, त्यांना न्याय जो आहे दिला गेला नाही, त्यांना मार्ग जो आहे तो ते स्वीकारू शकतात, आमच्याकडे सुद्धा येऊ शकतात असे त्यांनी म्हटलं। आता ते भुजबळ ठरवतील, भुजबळ साहेब सक्षम आहेत त्या बाबतीमध्ये, मला वाटतं ते ज्येष्ठ नेते आहेत। आता वडट्टीवार, आता मला सांगा, इतक्या वाईट परिस्थितीमध्ये कोण त्यांच्याकडे जाईल? त्यांच्याकडे जे आहेत ते सगळीकडे लाईन लावून बसलेले आहेत वडट्टीवारांकडचे लोक। काँग्रेसची मंडळी, सगळ्याच पक्षातली मंडळी आमच्याकडे आता नंबर लावून बसलेली आहे की आता आमचं काय, आम्हाला कधी घेतात म्हणून, आणि आता हे म्हणतात आमच्याकडे यायला तयार आहेत। कोण असं करेल? काल अजित पवारांच्या आईने साकडं घातलंय की दोन्ही पवारांनी एकत्र यायला हवं। आता त्यांचा कौटुंबिक प्रश्न आहे, ते घालू शकतील तसं साकडं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे गंभीर आरोप करतात एसटी महामंडळावरती। त्यांचं म्हणणं आहे की एसटी महामंडळ सरकारला अंधारात ठेवून जवळपास 2,000 कोटी रुपयांचा घोटाळा करते की काय असं दिसतंय। काही कंपन्या त्यांनी भाड्याने घेतलेल्या आहेत, त्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचाही ते संशय व्यक्त करतात।
चौकशी करणार? नाही, मला समजलं एस टी महामंडळ महामंडळाने काही असे भाड्याने चालवण्यासाठी आता घेत आहे. त्याच्यामध्ये जवळपास 2000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे करत आहेत. नाही, मला वाटतं त्यांनी असं बोलण्यापेक्षा काही पुरावा द्यावा, काही कागदपत्र दाखवावीत, तसं सांगावं त्यांनी. नुसतं उठलं आणि काहीतरी सगळ्यात 2000 कोटी, 5000 कोटी, 4000 कोटी असे बंप आकडे टाकायचे. त्यापेक्षा मला असं वाटतं की ते त्यांनी कागदपत्रासहित पुराव्यासहित काही समोर ठेवावं, त्याला काहीतरी आधार राहील. मुख्यमंत्री महोदय सक्षम आहेत, देवेंद्रजी त्या संदर्भामध्ये चौकशी करतील. काही मंत्र्यांनी अजून पदभार स्वीकारलेला नाहीये, त्यांना काय सल्लागार म्हणतात, कारण वास्तुशास्त्रानुसार काही जण दालनं तयार करतात अशी चर्चा मंत्रालयात. नाही, मला वाटतं काही ठिकाणी दालनं तयार करण्याचं काम चाललेलं आहे. काही त्यांचं मुहूर्तही असेल. राजन साळवी हे भाजपमध्ये येणार अशा प्रकारची चर्चा होती, मात्र त्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की अशी हे सगळ्या अफवा आहेत, अजूनपर्यंत मी. पण आम्ही कुठे म्हटलं ते आमच्याकडे येतात म्हणून? आमच्याकडे आता एवढी गर्दी आहे, आमच्याकडे आता कोणाला घ्यायचं कोणाला आम्ही, हा प्रश्न आमच्या पुढे आहे. आम्ही कुठे त्यांना म्हटलं, चर्चा कोणी करत असेल तर ते त्यांना विचारा. पण आम्ही कुठे राजन साळवींना कुठे म्हटलं नाही भाजपमध्ये या म्हणून, आणि आमच्याकडे अशी तेवढी जागा पण नाही आता. बीड प्रकरणामध्ये सीएम जे आहे ते कशा पद्धतीने कारवाई करतात याकडे आमचं लक्ष आहे. ठाकरे जे आहेत, उद्धव ठाकरे सुद्धा त्याकडे लक्ष ठेवून आहेत असं संजय राऊत. चांगलं आहे, तुम्ही दोघं मिळून चांगलं लक्ष ठेवा, कारण तुम्हाला आता कामच नाही राहिलेलं काही. त्याच्यामुळे असेच बारकावे ठेवा, लक्ष ठेवा. आमच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत. पाणी पुरवठा ज्या पद्धतीने एमएमआर रिजन आहे मुंबई वगैरे, त्यामुळे येत्या काळामध्ये देखील कुठेतरी पाणी कपात होईल असं म्हणतात. पाणी कपात, पाण्याचा प्रश्न महानगराचा कशा प्रकारे सोडवला जाईल, पाणी कपात होणार अशी चर्चा सुरू आहे. पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं? त्या संदर्भामध्ये आजची मी बैठक घेतलेली होती कोकण महामंडळाची, विशेष करून त्या संदर्भात. कारण पाण्याचं शॉर्टेज आहे या भागामध्ये, कारण जेवढी मागणी आहे तेवढं पाणी आपण देऊ शकत नाही. काही काही भागामध्ये मग 8-8, 10-10 दिवस पाणी जात नाही. खूप तारांबळ लोकांची होते, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून जे प्रकल्प आहेत ते प्रलंबित आहेत, ते तात्काळ मार्गी लागले पाहिजेत. या वर्ष 2 वर्षामध्ये ते संपले पाहिजेत, तर आपल्याला भविष्यकाळामध्ये मुंबईला चांगलं पाणी देता येईल, पुरेसं पाणी देता येईल. आणि त्या संदर्भामध्ये आम्ही अतिशय युद्धपातळीवर सगळे आता निर्णय घेत आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, नगरविकास मंत्री आहेत, यांच्या समवेत एक बैठक लावण्यासंदर्भामध्ये मी त्यांना आज विनंती करणार आहे. मला वाटतं हे प्रश्न मी लवकर सोडू आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मुंबई शहरात कसा सुकर होईल यासाठी आमचा प्रयत्न राहील. बीड पोलिसांनी काही पलंग मागवलेले आहेत, त्यावर आता रोहित पवार सरकारवरती आरोप करतात की नेमके हे पलंग वाल्मिकीकरणासाठी तर मागवलेले नाही. आता काय पलंग गेल्या, खुर्च्या गेल्या, गाद्या कुठासाठी आल्या, आता मला काही कळत नाही. काहीतरी कोणी काही बोलतं आजकाल. हे बघा, मी आधी सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय बारकाईने या विषयात लक्ष घातलेलं आहे. यातून कोणीही वाचणार नाही, कठोर कडक कारवाई त्यांच्यावर होईल, हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या आरोप हे सगळे निराधार आहेत, हे सगळ्या कपोलकल्पित आहेत. पलंग कुणाकडे गेला, खाट कुणाकडे गेली, गादी कुणाकडे गेली, या गोष्टीला काही अर्थ नाही. शेवटचा प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलेलं आहे. ज्या प्रकारे नक्षलवाद संपवण्यामध्ये फडणवीसांनी पावलं उचललेली आहेत आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली जाते नक्षलवादग्रस्त भागामध्ये, गडचिरोलीमध्ये. निश्चित आता आपण गडचिरोलीमध्ये जर बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात इंडस्ट्रीज त्या ठिकाणी येते, हजारो कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी होते आणि एक वेगळी दिशा आता गडचिरोलीला मिळेल असं सगळ्यांना दिसतंय. कारण त्यातून रोजगार निर्माण होणार आहेत. जे सगळे त्या भागात नक्षलाईट चळवळीकडे जे तरुण वळत होते ते आज आता रोजगाराकडे वळणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की देवेंद्रजींचे प्रयत्न गेल्या अनेक दिवसापासूनचे त्या ठिकाणी आहेत. आता तर ते गृहमंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये सुद्धा ते तिथले पालकमंत्री होते. त्यामुळे मला असं वाटतं की आता काही दिवसातच आपल्याला गडचिरोली वगैरे जे नक्षलाईट भाग आहेत त्यांचं चित्र बदललेलं निश्चित आपल्याला दिसेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.